घटस्फोटाच्या केसमध्ये पत्नीला पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क मागण्याचा अधिकार नाही। आता बरेचदा असं होतं की पत्नीने पतीच्या विरुद्ध घटस्फोटाची केस दाखल केली, तर पती काय करतो, लगेच अचानकपणे आईवडील, बहीण भाऊ किंवा इतर कोण जवळचे नातेवाईक असतील त्यांच्या नावावर ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो। आता कोर्टाला असा संशय येतो की अचानक अशी प्रॉपर्टी ट्रान्सफर का केली घटस्फोटाची केस दाखल झाल्यावर। मग तो संशय तयार होतो की ही प्रॉपर्टी खरंच त्या दोघांची आहे का त्याची आहे, असा हा संशय तयार होऊ नये म्हणून अशी अचानक प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला नको, कारण तो संशयाला तिथं सुरुवात होते। त्यापेक्षा आहे ती प्रॉपर्टी जर तुमच्या स्वतःच्या इन्कमची असेल तर तुम्ही तुमच्याच नावावर ठेवा, ती अशी अचानक ट्रान्सफर करू नका। आणि जर का त्या प्रॉपर्टीमध्ये पत्नीचंसुद्धा काही योगदान असेल किंवा तिने आर्थिक त्याच्यात काही वाटा उचलला असेल आणि दोघांनी मिळून ती प्रॉपर्टी घेतली असेल तर तिलाही तिचा जेवढं तिने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तेवढा वाटा तिला ते द्यावा लागणार। पेक्षा जर ती तुम्ही स्वतः मिळवलेली असेल तर अचानक अशी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करायला नको आणि तिथे संशयाला जागा उरायला नको। म्हणून प्रॉपर्टी अशी अचानकपणे आई वडील किंवा नातेवाईक किंवा बहीण भाऊ यांच्या नावावर ट्रान्सफर करायला नको।